असं जर व्हॅल्युएबल सिक्युरिटी जर बनावट केलं तर त्याला 10 वर्षाचं मिनिमम पनिशमेंट आहे. त्यामुळे आपल्याकडे जो गुन्हे होतात, आपण बघा, आपण रोज एक ॲडव्हर्टीज बघतो. आज पण सकाळी मी एक ॲडव्हर्टीज बघितली. दाखवता येईल कधी? एक छोटीशी ॲडव्हर्टीज आपण इथं बघूया. ठीक आहे, ही एक ॲडव्हर्टीज आहे खाली आहे. मला असं म्हणायचं की आपल्या पुढे जे डॉक्युमेंट्स येतात, या डॉक्युमेंटमध्ये कुठे ना कुठेतरी गुन्हेगारीचं एक बीज पेरलेलं आहे. बघा बरं, एक साधं एक ह्याच्यामध्ये कुठे आपल्याला गुन्हेगारी दिसते का? ही ॲडव्हर्टीज अनेक महिने पुण्याच्या सर्व रस्त्यांवरती होती. आपल्याला कळतं का की ह्याच्यामधून गुन्हा होऊ शकतो? आणि गुन्हा घडणार तर कसा गुन्हा घडणार आहे? आपल्यापैकी कुणीतरी एखादी सांगावं की या ठिकाणी गुन्ह्याचं बीज आहे. इथं ही ॲडव्हर्टीज आपण बघितलेली आहे. काय पत्ता नाहीये? ठीक आहे, आपण वाचलं त्याबद्दल धन्यवाद. आणखीन कोणी? सगळ्यात उत्तम ॲड्रेस आणि बरोबर उत्तर आहे पोझिशन पर्यंत नो EMI. हे कसं शक्य आहे? आपल्याला इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन, आर्थिक व्यवहार कसा होऊ शकतो याची किमान जाणीव पाहिजे. मी म्हणत नाही आपल्याला डेफिनेशन सगळ्या माहिती असल्या पाहिजे, पण हे शक्य आहे का? असा कुठला बिल्डर आहे की जो तुमचा घर दिल्यानंतर पैसे घ्यायला सुरुवात करेल? वास्तविक प्रत्येक बिल्डर हा आधी पैसे घेतो आणि नंतर तुमचं घर बांधतो. किंबहुना तुमच्या पैशाच्या आधारावरच घर बांधलं जातं. माझ्याकडे पैसे नसेल तर मी लोन घेणार आहे. आपण अनेक स्लोगन्स ऐकतो, घराला घर पण देणारी माणसं, 5,000 उंबरठ्यांचं कुटुंब, असे अनेक स्लोगन्स आपण वागतो. परंतु आपल्याला कुठल्या पद्धतीने, म्हणजे जेवढा सुंदरप्रमाणे ड्राफ्ट कराल तेवढ्या सुंदरप्रमाणे तुमची फसवणूक होणार आहे. एक आर्थिक गुन्ह्यामध्ये अडकणारी जी व्यक्ती आहे त्यांनी पहिल्यांदा वाचलं पाहिजे. म्हणून एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल. आपण जर हे वाचलं नाही, ह्याच्यातले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन काय हे जर आपण विचारात घेतलं नाही की हे शक्य आहे का? आपण अनेक वेळ म्हणतो MLM जे चाललेलं आहे, मल्टी लेव्हल मार्केटिंग, हा तर एवढा भयानक प्रकार आहे की आपल्याच कुटुंबातले 3 किंवा 4 व्यक्तींच्या माध्यमातून तो अन्य कुटुंबांची फसवणूक होते. त्यामुळे ज्यावेळी एखादा आर्थिक गुन्हा मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या संदर्भामध्ये घडतो त्यावेळी एकाच कुटुंबातले 5-6 जण त्याच्यामध्ये आरोपी होत असतात. कारण त्यांच्या माध्यमातून एक इम्प्लिमेंट न होणारी स्कीम इंट्रोड्यूस केले गेलेले असते. मग जर आपण पहिल्यांदा म्हटलं की ज्यांनी ही सुरुवातीला स्कीम इंट्रोड्यूस केली तो जर आरोपी असेल तर ती स्कीम खालपर्यंत जी व्यक्ती प्रमोट करेल, म्हणजे बनावट काम जी व्यक्ती प्रमोट करेल, अशी प्रत्येक व्यक्ती आरोपी होऊ शकते. प्रत्येक कुटुंबातले 3 ते 4 मला सांगतात की तुम्ही 3 जण घेऊन या, असं करून माझ्या खाली चेन तयार होते. मग एक वेळ अशी होते की माझ्या सांगण्यावरून ह्या बनावट स्कीममध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या मंडळी 400-500 असतात. ज्यावेळी 500वर तुमचं लोन रिपे झालेलं नाही, तुम्ही या आणि भरा, त्यावेळी कदाचित आपल्याला कळेल की आपल्या नावावरती कुणीतरी लोन काढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला लोन घ्यायचं की नाही, जर घ्यायचं नसेल तर ते ताबडतोब व्यवस्थित डिलीट केलं गेली पाहिजे. आर्थिक व्यवहार हे असे होणार, प्रत्येक बाबतीत आपल्याला आर्थिक व्यवहारामध्ये उद्युक्त करणार आहे. काही ना काहीतरी करा, कारण तुमची फसवणूक केल्याशिवाय, तुम्हाला इंड्यूस केल्याशिवाय हे आर्थिक गुन्हे घडणार नाहीत. आपण पुढचं बघू. हा मल्टी लेव्हल मार्केटिंग आहे. मी आपल्याला या ठिकाणी एक डॉक्युमेंट दाखवणार आहे. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं, पुढे जाऊ द्या. हे पहा, हे डॉक्युमेंट किती भयानक डॉक्युमेंट आहे बघा. इंडियन सायबर क्राईम कोऑपरेशन सेंटर म्हणून आहे. ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची साईट आहे. आपण बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची साईट आहे. इथं मध्यभागावरती CBIचा लोगो आहे, खाली EDचा लोगो, वरती EDचा लोगो, एक सर्टिफाईड कॉपी म्हणून म्हटलेलं आहे, खाली सुद्धा लोगो आहे. आपल्यापैकी कुणीतरी सांगा हे डॉक्युमेंट जेन्युइन आहे? जेन्युइन नाही आहे. हो, एवढं सगळं CBI इथं बघा, CBI दाखवलं सगळं, हे जेन्युइन नाही कसं म्हणता येईल? फॉल्स आहे. जे म्हणतात हे फॉल्स आहे ते बरोबर आहे, त्यांनी काहीतरी वाचलेलं आहे असं आपण म्हणूया. आता कल्पना करा की एखादा डॉक्युमेंट वाचत असताना आपण काय बघणार आहोत? आपण बघा, एकच डॉक्युमेंट आहे, याच्यावरती एवढे 4 वेगवेगळ्या प्रकारचे लोगो किंवा स्टॅम्प देण्याची आवश्यकता आहे का? जर पोलिसांनी जर एखादं डॉक्युमेंट इश्यू केलं, म्हणजे अगदी आपण म्हणू की ठाणे अंमलदारांनी केलं, तर ठाणे अंमलदार फक्त स्वतःच्या सहीने डॉक्युमेंट इश्यू करेल. एखाद्या कमिशनरनी काय त्या गांभीर्य लक्षात घेऊन जर कमिशनरनी इश्यू केलं असेल तर स्वतः कमिशनर त्यांचा स्टॅम्प वापरेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे तपन कोणीतरी दास म्हणून आहे, डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स ब्युरो. इंटेलिजन्स ब्युरो सारख्या संस्थेचा डायरेक्टर स्वतःच्या सहीने कधी काही इश्यूज करत नाही. आपलं नॉलेज जर नसेल, आपल्याला फसवण्यासाठी सगळ्या गोष्टी सुंदर दाखवता येतील. एक तर व्यवहारामध्ये जा, CBIचा CBI असेल तर हे सर्टिफाईड कॉपी CBIने का सर्टिफाय करावी? ज्या व्यक्तीने किंवा ज्या संस्थेने सर्टिफाय काढवी इश्यू केली त्यांनी ते सर्टिफाय करावी.
दुसरी गोष्ट, ही जी इंडियन सायबर कोऑपरेशन सेंटर आहे, याचं डॉक्युमेंटवरती सीबीआयचा शिक्का का? त्याचं डॉक्युमेंट इंटेलिजन्स ब्युरोने इश्यू करावं का? त्याचं डॉक्युमेंट ईडीने इश्यू का करावं? मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या पुढे येणारा कागद आपण वाचला पाहिजे.